लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी। आझाद मैदानावर आंदोलन करण्यास जरांगे पाटलांना हायकोर्टाने मनाई केली आहे। जनहित याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने निर्देश दिले तर न्यायदेवता न्याय देईल असा विश्वास जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे। मुंबईत जाण्यावर ठाम असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांची भेट घेऊन आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती त्यांच्याकडे करण्यात आली आहे। त्यामुळे आता जरांगे पुढे नेमकं काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आम्ही आंदोलन करणार आहेत। आम्ही मुंबईला 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता निघणार आहेत। अर्ज केलेले आहेत, परवानग्या मागितलेल्या आहेत। त्याच्यामुळे आम्हाला न्यायदेवता 100% परवानग्या देणार म्हणजे देणार, कारण लोकशाहीप्रमाणे करणारं आंदोलन हे कधीही रोखता येत नाही। मुंबई हायकोर्टानं मनोज जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केल्यामुळे नवा ट्विस्ट निर्माण झालाय। लोकशाही आणि मतभेद एकत्र येतात, मात्र निदर्शनं अशाच ठिकाणी करावी लागतात जिथे निदर्शनं करता येतील, असं कोर्टानं स्पष्ट केलंय। तर परवानगी नाकारणं हा देवेंद्र फडणवीसांचा खेळ असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय। सोबतच मागे हटणार नसल्याचंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं। बुधवारी सकाळी 10 वाजता मुंबईकडे कूच करण्यावर जरांगे पाटील ठाम आहेत। आंदोलनासाठी दिला गेलेला नवी मुंबईतल्या खारघरचा पर्याय मनोज जरांगे पाटलांनी नाकारलेला आहे। चर्चा फिरच्या बंद, मराठ्याला सांगतो। तुम्हाला वाटत चर्चा सुरू आहे, चर्चा फिरच्या खड्ड्यात गेली। चर्चा नाही, लेखी नाही, अंमलबजावणी जीआरच पाहिजे। मुंबईला जायचंय, मी हटत नाही। माग घालू द्या गोळ्या, काय घालायचे देवेंद्र फडणवीसला, मी मरायला तयार आहे। फक्त मला साथ द्या, एक बी मराठा घरात झोपू नका। जात आणि तुमचे लेकर तुम्हाला कधीच माफ नाही करणार, शापशिवाय देतील। लेकरा बाळांचा तळतळाट मराठ्याने घेऊ नका। कोर्टानं मनाई केल्यानंतर जरांगे पाटलांचे विरोधक अशी ओळख असलेले ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे चांगलेच आक्रमक झाले। कायद्यापेक्षा जरंगा मोठा नाही। जरंग्याला आता आंदोलन तिथं करता येणार नाही, कारण न्यायालयापेक्षा कोणी मोठा नाही। जरंगेला ज्यांनी तारीख ठरवून दिली होती, जसं म्हणत होता जरंगे की गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना म्हणजे चतुर्थीचा दिवस माहित नाही, जरंगे म्हणत होता। जरांगे पाटलांवरती सत्ताधाऱ्यांनी सुद्धा तोफ डागली। जरांगे पाटलांनी कोर्टाचा सन्मान राखावा असं आवाहन सत्ताधाऱ्यांनी केलं। तर मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत सुद्धा जरांगे पाटलांच्या मागण्यांवरती चर्चा झाली। मराठा आरक्षणाबाबत सरकार नकारात्मक नसल्याचं विखे पाटलांनी सांगितलं। बाकीच्या मग त्या सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भात त्यांची एक मागणी होती, त्याबद्दल एक चर्चा केली आम्ही आज। आता वेगवेगळ्या कायद्याच्या प्रक्रिया सुरू आहेत, प्रामुख्यानं हैदराबाद गॅजेटरच्या बाबतीमध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती जी गठीत करण्यात आली होती, त्या समितीला मुदतवाढ द्यावी अशी त्यांची मागणी होती। ती आज आम्ही आणखीन 6 महिने, त्यांना पहिले 6 महिने मुदतवाढ दिली होती, आणखीन 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय आपण केलेला आहे। जरांगे पाटील आणि राज्य सरकार आमने सामने आल्यामुळे विरोधकांनी सुद्धा टीका करण्याची संधी साधून घेतली। राज्य सरकार आरक्षणावरती तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला। गणेशोत्सवामुळे मुंबईसह राज्यभरात भाविकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनी या आंदोलनासंदर्भात जरांगे पाटलांची भेट घेतली। विनंती मी हीच केली आहे की गणपती आहे, गणपतीच्या अनुषंगाने आपण जर पुढे आंदोलन ढकलू शकतात तर ही त्यांना मी विनंती केलेली आहे। पण मी ही त्यांना विनंती केली की येताना त्यांना काय येणाऱ्या मराठा बांधवांना अडचण होऊ नये, त्यासाठी मी त्यांच्या भेटीसाठी आलोय। राजेंद्र साबळेंच्या भेटीनंतरही जरांगे पाटील आपल्या आंदोलनाबद्दल ठाम होते। तर मुंबईत गणेशोत्सवामुळे मोठी गर्दी होणार आहे ही बाब लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे। 2 आठवड्यापर्यंत त्यांना मुंबईत येता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। यावरनं एक गोष्ट स्पष्ट होते की 2 आठवड्यानंतर जरांगे पाटलांना मुंबईत आंदोलन करता आलं असतं, पण जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवरती ठाम असल्यानं नवीन वाद निर्माण झालाय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।
सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईच्या दिशेनं कूच करण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे राधाकृष्ण विखे पाटलांनी आणि त्यानंतर आंदोलनापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडून मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. अशातच नव्यानं स्थापन झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक सुद्धा मंत्रालयामध्ये पार पडली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीमध्ये जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात चर्चा झाली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं विखे पाटलांनी स्पष्ट केलंय. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी सरकारनं घालवल्याची टीकाही त्यांनी केली. विशेष म्हणजे सरकारनं नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदेंच्या अध्यक्षतेखालील समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आहे. प्रामुख्यानं हैदराबाद गॅजेटरच्या बाबतीमध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती जी गठीत करण्यात आली होती त्या समितीला मुदतवाढ द्यावी अशी त्यांची मागणी होती. ती आज आम्ही आणखीन 6 महिने त्यांना पहिले 6 महिने मुदतवाढ दिली होती, आणखीन 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आज. त्यामुळे ते त्या गॅजेटरचा अभ्यास करून त्या संदर्भात ते निर्णय करतील. कारण शेवटी ही जी थोडी प्रक्रिया क्लिष्ट आहे आणि त्यामुळे सगळ्या कायद्याच्या बाबी तपासून मला वाटतं त्यांच्याच मागणीप्रमाणे माननीय शिंदे समितीला आपण आता मुदतवाढ देतो. मी सुरुवातीला हीच मागणी केली होती की आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील, यांनी तर या बाबतीत भूमिका घ्यायलाच तयार नाही आहे की आरक्षण कसं द्यावं, कसं देऊ नये. आणि मला वाटतं त्यांना सुद्धा खरं विचारण्याची गरज आहे. कारण ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री 4 वेळा राहिलेत, शरद पवार साहेब. उद्धव ठाकरे साहेब मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आता मागच्या 2.5 वर्ष होते. आपण हे आरक्षणासंदर्भात काय केलेलं आहे एकदा लोकांना सांगावं त्यांनी. तुम्ही त्यांना विचारा ना, आम्हाला काय विचारत सांगता? तुम्ही विचारा त्यांना काय विचारायचं ती. तुम्ही काय केलं? काय केलं? आया बहिणीचे डोके फोडले, आमच्या रक्ताच्या थाळव्यात टाकल्या, गोटभर पाणी द्यायला कोण नव्हतं, इतके टावं फोडत होतं, आक्रोश होता. तेव्हा कुठे गेले तुम्ही? त्याच हापलडरच्या केसेस आमच्यावर केल्यात. तर जरांगे पाटील कायद्यापेक्षा मोठे नाही, जनतेला बेठीस धरू देणार नाही असा इशारा वकील गुणरत्न सदावर्तेंनी दिलाय. त्यांच्या या इशाऱ्याला जरांगेंनी काय उत्तर दिलेलं आहे तेही बघूयात. कायद्यापेक्षा जरंगा मोठा नाही. जरंग्याला आता आंदोलन तिथं करता येणार नाही, कारण न्यायालयापेक्षा कोणी मोठा नाही. जरंगेला ज्यांनी तारीख ठरवून दिली होती, जसं म्हणत होता जरंगे की गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना म्हणजे चतुर्थीचा दिवस माहित नाही, जरंगे म्हणत होता. मला नव्हे ते काय म्हणलं ते कोण आहे, खरकटे का खोरकटे कोण आहे, जाऊन तिकडे. आम्ही कायद्याला मानतो, आम्हाला सगळं माहिती. आता कायद्याला मानत नसतो ना. लोकशाही मार्गाने इतके करोडो लोक मागे असल्यावर करीन का आंदोलन? करीन. राज्याला देशाला आम्ही उदाहरण दिलंय. शांततेत मुंबईला गेलो मागच्या वेळेस, शांततेत वापस आलो. लोकशाही संविधान मानूनच काम करतो मी. मला कोणाच्या याची गरज नाही. मी तसल्याला मोजित नाही, गिनीत बी नाही, कोण येईन काय अशी. दरम्यान आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींना सावध राहण्याचा सल्ला दिलाय. तर आंबेडकरांचा रोख आपल्याकडे नाही, मुख्यमंत्र्यांकडे असेल अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली. आता सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असणाऱ्या खेळामध्ये एका बाजूला जरांगे पाटील आरक्षणाचा लढा उभा करतात आहे आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी असणारं ओबीसींचा असणारा इश्यू घेऊन मैदानात उतरलेले. मंडल यात्रा म्हणजे म्हटलं मंडल यात्रा काढलेली आहे. तेव्हा माझं ओबीसींना असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःहून स्वतःचं असणारं राजकारण करायला असणारं सुरुवात करा. हे दोन्ही बाजूने तबला वाजवण्याचं जे चाललेलं आहे ओबीसीचं ते त्यांनी थांबवावं, म्हणजे त्यांनी आपलं थांबवावं अशी फक्त विनंती. नाही, सावध राहायला काय आता कशामुळे म्हणलेत मला नाही माहिती. फडणवीसांसाठी म्हणले असते ना एखाद्या वेळेस. हा माणूस चालू आहे, किंवा बनेल माणूस आहे, किंवा लोक अंगावर घालतो. आपण अंगावर जायचं नाही, जातीवाद करायचा नाही, दंगल करायची नाही. आमच्या लोकशाही मार्गाने मागण्यात संविधानिक आहेत, आमच्या गॅजेट आहेत, आमच्या नोंदी आहेत. मराठा आणि कुणबी आहे की 58 लाख नोंदी निघाल्यात. आता 17 संस्थांचं गॅजेट आहे, पश्चिम महाराष्ट्र सगळा बसतोय, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे. त्यामुळे आमची सगळी खरी बाजू आहे. प्लीज विनंती आहे, ओबीसीमुळं आमचं काही नाही. आणि ओबीसीलाही गरीबाला वाटतं की मराठ्यांना आरक्षण मिळालं.